तालुक्यातील उमरी जलाशय 10 ते 15 वर्षांपासून कोरडा पडला असून त्यामुळे तलावाचे पाणी जलालखेडा पंढरी या गावातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी अनेक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, परंतु या कालव्याची दुरुस्ती झाली नाही। त्यामुळे शेतकरी संतापले असून कालव्यावरील अनेक शेतकऱ्यांनी अहवाल दिले आहेत। तर कालव्याला पाणी मिळत नसल्यामुळे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातातून गेल्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे। तरी शासनाने तात्काळ या कालव्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना शेती ओलितासाठी पाणी देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तर प्रतिनिधी मंगेश उराडे यांनी संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पुलाचे दुरुस्तीकरण काम सध्या चालू केले आहे। दुरुस्तीकरण झाल्यावर शेतकऱ्यांना पाणी मिळेल असे सांगितले आहे। नमस्कार, मी ग्रामपंचायत उपसरपंच पंढरी येथील। हा उमरी डॅम मधून आलेला कॅनल आहे। या कॅनलला काही वर्षापासून जवळपास 8 ते 10 वर्षापासून याला पाणी नाही आहे। वरून या कॅनलवरचं पाणी आमच्या शेतामध्ये आधी येत होतं। आता ते पाणी नसल्यामुळे आधी आमच्या शेतामध्ये बगीचे होते, आता ते बगीचे पण नाही, काही नाही, पाण्याचा दुष्काळ आहे। म्हणून हा कॅनल लवकरात लवकर चालू करा हे शासनाला विनंती आहे। तर मी आशिष काळे या गावचा शेतकरी, तुम्ही बघू शकता हा कालवा, या कालव्याला पाणी आलं पाहिजे आणि आमच्या गावामध्ये संत्र्याची बागायती शेती झाली पाहिजे। म्हणून शासनाला मी विनंती करतो की शासनाने माझी विनंती मान्य करावी आणि आमच्या गावाला पाण्याची उपलब्धता आणून द्यावी। आणि तसे न केल्यास मी सरकारला सांगू इच्छितो की असं न केल्यास मी आंदोलनाचा इशारा देत आहे। माझं नाव अविनाश गंगाधर नेहारे। हा डॅम उमरीमधून आलेला आहे, उमरी तलावामधून। खूप दिवसापासून याला पाणी नाही येत आहे। शेतकऱ्याची मागणी अशी आहे की पाणी देण्यात यावे आणि लवकरात लवकर सरकारने आमची विनंती मान्य करावी। धन्यवाद। तसेच साफसफाई पण करावी आणि दुरुस्तीकरण करावे आणि पाणी पंढरीपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्हाला लवकरात लवकर मंजूर करावे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।